तर नमस्कार पब्लिक, मी ब्लॉगर रावडी. तर संध्याकाळी बघा सगळं आवरून आपलं जायचं होतं तासगावला, कारण होता वाढदिवस आपल्या भावाचा. मग मस्तपैकी आवरून घेतली की आपला ब्लॅक घोडा आणि म्हणलं आता सरळ जायचं पुढं पुढं येऊन माळवाडीत बघतो तर काय तर सेवालाल महाराजांची जयंती चालू होती बघा. एकदम जंगी जाता म्हटलं काय खरं नाही, आपली थोड्याच दिवसात आपली शिवजयंती पण येणार आहे, त्यामुळे काय विषय नाही म्हटलं. मग पुढे आलो तर म्हटलं आता जायचं एकदम थेट्टमध्ये. डायरेक्ट आलो बघा स्टेशनवरच्या लाईट्या बघितल्या की म्हटलं आता संध्याकाळचं एकदम झक्काच वाटतं हो. मग तवर गाडीवर बसल्या म्हटलं लय वार लागाल तर त्यामुळे काय विषय नाही म्हटलं आता आता काय खरं नाही. मग तेवढं बोलून मग डायरेक्ट 5व्या मैलावरच आलो बघा. 5व्या मैला आपण आल्या म्हटलं जरा शूट घेऊया. तिथनं डायरेक्ट तासगावात पोचल्या म्हटलं आता जरा केक घ्यायचा. केक घेऊन म्हणलं आता डायरेक्ट त्यांचं घरच गाठायचं. मग काय तासगावात एवढी गर्दी नव्हती तेवढी म्हणावी तेवढी. मग काय विषय हार्ड. मग तिथनं गेलो डायरेक्ट बघा इथं डायरेक्ट पोचलो घरापाशीच त्यांच्या घरात पशी आल्या म्हटलं आता काय बोळातनं जायचं आपल्याला जायचं होतं अपार्टमेंटमध्ये बघा. इथं सगळा अंधारच होता. मग एकदाची पोचलो आणि त्यावर बड्डे बॉय पण आला. बड्डे बॉयनं डायरेक्ट मांजरच उचलून खेळायला लागला. तेवढ्यात चहा पण दिला मावशीनं. मग तेवढ्यात घेतला बघा आपला केक कापायला. मग काय पुढे पुरगी बा कशी करते. काढ घे तोंडावरच काढकी. रड रड जरा रड नको काढ हात पुरगीचं लागली रडायलाच. मग शेवटला रडवूनच तिला डायरेक्ट भावानं आपल्या केकच कापला. मग केक कापून झाल्या म्हटलं आता तू केक खा बाय म्हटलं. तेवढ्यात तिचं रडू पण झालं आणि लागली की आपलं बाकासुगरावणी खायला. मग काय विषय झाडं म्हणायचं. मग तेवढं करून मग आंटीनं आपल्या नेलं बघा दुसरीकडं, कारण दुसरीकडं होतं आपल्या या दिदीचा वाढदिवस बघा. या दिदीचा वाढदिवस करून म्हटलं आता आपल्याला जायला लागते भिलवडी लय लांब आहे म्हटलं आता डायरेक्ट गाठायला लागल्या. मग तेवढ्यावरून म्हटलं आता जरा आरशात फोटो बिटो काढून घ्यावं. तेवढं फोटो काढून म्हटलं तवर मावशीने आणलं बघा आपलं द्राक्षे घेतलो आणि डायरेक्ट बघायला लागलो की एकदा आपल्या भिलवडीच्या रस्त्याला.